2023 हे साल संपून नवीन 2024 वर्ष आलेलं आहे। तर त्याचे स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आले। सोलापुरातील कन्ना चौकात दूध केळी वाटप करण्यात आले। या भागात करून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। महिला वर्ग ही कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करतात आणि त्या तुटपुंज्या पैशात घरातील करता प्राथमिक गरज ही पूर्ण होऊ शकत नाही, परंतु तोच पैसा दारूवर उडवला जातो। सोलापुरात दारूबंदी करण्याचे नियम हे वेदा इतकंच जुने आहेत। आपण ऐकतो की अमुक अमुक दिवशी दारूबंदी आहे, कसले ड्राय डे वगैरे, पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केल्यास खरंच आपण पुढे जातोय का? दारूसारख्या जाळ्यात भारतातील युवा पिढी अडकत चालली आहे। या विषयावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे। पाश्चात्य संस्कृती नक्कीच भिन्न आहे। तिथले राहणीमान, थंडीचे प्रमाण या छोट्या छोट्या कारणामुळे तिथे 31 डिसेंबरला लोक केक कापतात, मद्यपान करतात, पण आपल्या प्राचीन संस्कृतीत आपण येणाऱ्या पाहुण्यांचे असो वा प्रत्येक क्षणाचे स्वागत आपल्या संस्कृतीत औक्षण करून केले जाते। 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्यामधील भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला आमच्या संस्थेच्या वतीने आदरपूर्वक वंदना देण्याचा छोटासा प्रयत्न या उपक्रमासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय चंचुरे, सौ संगीता चंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचना हिरेमठ, छाया गंगणे, विद्या माने, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, प्रतीक्षा लोखंडे, मंगल पांढरे, पुष्कर पुकाळे व तसेच नवसभासद पतंजली समितीच्या योग शिक्षिका सुमित्रा के स्वामी आदींनी येणाऱ्यास नववर्षाचे नवे संकल्पना म्हणून स्त्रियांनाही व दारूच्या दुकानात जाणाऱ्यांना थांबवून दूध केळीचं वाटप करून दारूबंदीचे समुपदेशन केले आहे। आस्था फाउंडेशनचे महिला सदस्यांनी लोकांना आवाहन करत होते की दारू पिण्याचे किती वाईट परिणाम होतात, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो, हे आस्था रोटी बँकेची महिला टीम सांगत होती। 31 डिसेंबर असल्यामुळे लोक जास्ती करून दारूच्या दुकानमध्ये जाते आणि तिथून जास्तीत जास्त आज काही की वर्षभरातून एकदाच तिथे असं एकाच ठिकाणी गोंधळ गर्दी करते। सो आज आम्ही आस्था फाउंडेशनचे पूरा टीम व्यसनमुक्त व्हावं म्हणून आज आम्ही केळी आणि दूध वाटप करत आहोत या चौकामध्ये आणि अनेक लोक येऊन विचारत आहेत, त्यांना आम्ही सल्ला देत आहोत की पुढच्या वर्षीपासून तुम्ही म्हणजे 1 जानेवारीपासून पूर्णपणे बंद करा आणि चांगलं आहार घ्या आणि चांगलं हेल्थ ठेवा। 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा लास्ट दिवस, त्या दिवशी लोक कसं दारूच्या आहारी जातात, व्यसनाच्या आहारी जातात। त्या विरुद्ध आपण एक संकल्प केलेला आहे आस्था रोटी बँकेनिमित्त, दर दारूचा नव्हे तर दर दुधाचा असा आपण उपक्रम केलेला आहे। आपण इथे दूध व केळी वाटप करीत आहे असा आपण संकल्प केलेला आहे। या कन्ना चौकात आस्था रोटी बँक यांच्या वतीने दूध व केळी वाटप केलेले आहेत। आमच्यासारख्या या तरुण पिढ्यांना हे चांगले उपक्रम राबवलेले आहेत। माझ्या मित्र दररोज पैसे घेऊन वाईन शॉपला जाणं घेतात, दररोज 1 लिटर केळी, 1 लिटर दूध आणि 2 केळी खाल्लं की आपल्या शरीराला चांगलं असतं। दूध पिल्यावर कॅन्सर होत नाही आणि केळी आपल्या 12 महिने चांगला आपल्या शरीराला।